चला सामन्याला तर सुरुवात होते, परंतु तुमच्या अगदी स्क्रीनवरती पॉईंट्स टेबल देखील आपण पाहिलेलं आहात. सज्जन स्ट्रायकर्सनं 5 प्ले केलेले आहेत, 4 जिंकले 1 पराजित झाले. आधी फायटर्स 5 मॅच खेळले, 4 जिंकले 1 पराजित झालेले आहेत. प्रिन्सेस शहर 4 मॅच ते प्ले केले खेळले, त्याच्यामध्ये 3 जिंकले 1 पराजित झाले. अमिना अलीजा 5 मॅचेस त्यांनी देखील खेळल्या, 3 जिंकले 2 पराजित झाले. धामित फायटर्सनं 4 मॅच खेळले, 2 जिंकले 2 पराजित झाले. फोरे वॉरियर्स यांनी 5 मॅच खेळल्या, 2 जिंकले 3 पराजित झाले. रझीन चॅलेंजर्स 5 मॅच खेळले, 1 जिंकले 4 पराजित. आणि टीम एजे यांचं मात्र विजयाचं खातंच उघडलेलं नाहीये, एक स्वप्न बनून राहिलेलं आहे. सो येणाऱ्या मॅचेसमध्ये देखील एक चांगली अपेक्षा राहू शकेल अगदी प्लेयर्सकडून देखील. चला मॅचला सुरुवात करूया. दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण पाहतोय. धामित फायटर्सने टॉस जिंकला आणि सरळ मात्र या ठिकाणी बॅटल मात्र फजल विरुद्ध राशिद अशा प्रकारचं पाहायला मिळतंय. मोठं बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आहे. क्षेत्ररक्षक असू शकणार आहे. पहिल्याच बॉलला रूम बनवला होता आणि सरळ ऑफला ड्राईव्ह केलाय. चांगली बॅटिंग देखील आपण पाहतोय. अंपायरचा इशारा नो बॉल आहे, परंतु याच्यावरती मोठंसं नुकसान झालेलं नाहीये, कारण आतापर्यंत आपण पाहतोय तर मुसद्दीक आणि त्याचा साथीदार असणारा जो राशिद आहे तो मात्र हार मानण्यासाठी अजिबात तयार नाही. आणि एखाद्या वेळेला आपण म्हणतो ना की आपल्याला वाटते ते करा, लोकांना वाटेल तर आयुष्यात आपण काहीच करू शकत नाही. खूप माणसांची स्वप्न ह्या एका विचारामुळे अपूर्ण राहतात की लोक काय म्हणतील. याच्यासाठी आपल्याला काय योग्य वाटते त्या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे. चांगला या ठिकाणी ऑन ड्राइव्ह, एक बार निकली तो निकल गई सीधा 4 रन. वाह, आणि नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग चालले. 7 रन स्कोर बोर्ड वरती, 7 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. मॅच पुढचा बॉल ज्यावेळेला टाकला जाईल क्षेत्ररक्षक तयार असू शकेल. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल होता. यावेळेला अंपायरचा थोडीशी चर्चा देखील ते करतायत. त्या ठिकाणी थोडी चर्चा करत आहेत, ऑफिशियल्स एकत्र येत आहेत. मासूम सर असतील, त्याचबरोबर खालिद भाई असेल, त्याचबरोबर मुदस्तर सर आहेत आणि त्याचबरोबर मासूम असतील. 300 मुख्य आपल्याला अंपायर बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून जो दिलेला डिसिजन्स होता ते पुन्हा एकदा मागे घेतलं आणि फेअर डिसिजन आपल्याला बघायला मिळालं. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि जिथे डॉट बॉलची सांगता आपल्याला अंपायर यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालेली आहे. गेली 4 वर्ष आपण यशस्वी स्पर्धा पार पडतोय. त्याच्या मागे देखील हे जे आपल्याला ऑफिशियल्स पाहायला आमचे मुदस्तर सर असतील, त्यानंतर आमचे खालिद भाई देखील आहेत, त्याचबरोबर आमचे मासूम असतील आणि ऑर्गनायझर संपूर्ण कमिटी. सो जे ऑफिशियल्स आहेत मैदानामध्ये, जे अंपायर्स आहेत, त्यांचे रिस्पेक्ट या संपूर्ण स्पर्धेची एक स्पेशालिटी राहिली आहे की अंपायरच्या डिसिजनला मात्र या ठिकाणी बघा कोणत्या प्रकारचं गालबोट लागत नाहीये. एकदा अंपायरने डिसिजन दिलं की प्रत्येक टीमचा जो खेळाडू आहे ते मान्य करतो. ही स्पेशालिटी या संपूर्ण स्पर्धेची आहे. एकचा खेळ संपला, 8 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. या संपूर्णची स्पर्धेची आपण खासियत सांगितली की अंपायर्सने दिलेलं डिसिजन हे योग्य नक्कीच दिलं जातं आणि त्याला मात्र या ठिकाणी रिस्पेक्ट देण्याचं काम हे सर्व खेळाडू करतात. म्हणून ही संपूर्ण स्पर्धा अगदी प्रसिद्ध देशा परदेशात देखील लोक अगदी वेळात वेळ काढून देखील पाहतात. कतार असेल, दुबई असू देत, इथून अगदी घर बसल्या स्पर्धेचा ऑफिसमधून देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आजच्या दिवसातील दुसरी मॅच धामित फायटर्स विरुद्ध प्रिन्सेस शहर. प्रिन्सेस शहर या टीमची चर्चा केली तर राशिद थोडासा बॅटिंगच्या माध्यमातून थोडासा बॅकफुटला गेला होता. चांगलं बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नव्हता. परंतु ज्यावेळेला आपण जर पाहायला गेलं गोलंदाजीची चर्चा करायला गेलं तर राशिदनं कमालची गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. थोडंसं थांबलाय या बॉलवरती केवळ आणि केवळ 1च रन्स मिळत असताना दाऊदला आपण बघतोय गोलंदाजी करताना.
ते दाऊदकडे देखील पोटेन्शियल. आता पहिल्यांदा राऊंड द विकेट, आता ओव्हर द विकेट बॉलिंग आहे. पुढचा बॉल लगेच थोडासा या ठिकाणी खोलवरचा टाकलाय. ही गोलंदाजी अगदी चांगली आहे. चांगले विचार देखील पाहायला मिळालेले आहेत. ह्या विचारांची सराहना करावी लागेल. राशिद सारख्या फलंदाजाला तुम्ही थांबवून ठेवताय तर गोलंदाजी तितकीच धमाकेदार आहे, तितकीच अगदी दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. पुढचा बॉल टाकला जातोय. इथे या ठिकाणी चांगला विचार देखील करणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, यावेळेला चांगला ड्राईव्ह देखील केलेला आहे. चेंडू सरळ हाताला स्पर्श करत सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती 4 रन्स मिळतील. आपण म्हणतो ना की चांगले विचार महत्वाचे असतात. हो पैरों की मोच और खराब सोच आपको कभी आगे बढ़ने नहीं देगी. आणि त्याच गोष्टीचा अवलंब करावा लागेल तुम्हाला, की चांगले विचार आणावे लागतील. त्याचबरोबर चांगल्या गोष्टीचा अवलंब करत असताना क्रिकेट खेळावं लागेल. अचूक टप्पा महत्वाचा आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि जे समोरचे प्लेयर्स आहेत अदर्स टीमचे, आपण बॅनरच्या समोर उभे राहू नका. आपल्याला संपूर्ण सगळ्यांना विनंती असेल की आपण तिथून बॅनरच्या मागे सर्वांनी उभं राहायचं आहे. या स्पर्धेसाठी आपण जर पाहायला गेलात तर आम्हाला ज्यांनी खरंच विशेष आणि मोलाचं सहकार्य केले त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करावे लागतील. 2 षटकांचा खेळ संपला, 16 रन्स झालेले आहेत. या ठिकाणी आपल्या समोर देखील बघा, बॅनरच्या समोर कोणीही उभं राहू नका. त्याचबरोबर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकाचा काय घडतंय काय बिघडतंय माझ्यासमोर तुम्ही देखील जोडले जा. यावेळेला चांगला स्वीप स्ट्रोक आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त 4 रन्स हेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग धमाकेदार चालली आहे. एका ते किल्ला लढवण्याचं काम निश्चित केलं जात आहे. राऊंड द विकेट पुढचा बॉल देखील आहे आणि इथे बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली आहे. थोडासा फलंदाज सुदैवी देखील ठरलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात गेली. अजून देखील सलामीवीर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील एक ऐतिहासिक आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली. तब्बल 48 धावांची होती आणि आजच्या दिवसामध्ये देखील अजून देखील विकेट पडलेली नाही. आणि विकेटची चर्चा करत होतो आणि सरळ इथे राशिदला तंबूशास्त्राला पाठवण्याचं काम गोलंदाज फजलने केलेला आहे. आणि फजल आता थोडासा भारी पडलाय फलंदाज राशिद वरती. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज माहिलला पाठवलंय. माहिल कालच्या दिवसामध्ये देखील त्याची बॅट थोडीशी खामोश राहिली होती. आता कशा प्रकारची बॅटिंग करेल या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर असू शकणार आहे. महत्वाच्या मॅच मध्ये ते देखील खेळत आहेत. प्रिन्सेस शहरचा संघ असणार आहे. चेंडूला सन्मानजनक अगदी शरीरापासून दूर आणि यावेळेला एक बार निकली तो निकल गई सीधा 4 रन चौकार पाहायला मिळतोय. संघाचं स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकणार आहे. शैजान स्ट्रायकर्स विरुद्ध अमीना अलीचं या पुढची मॅच खेळली जाईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये फ्रंट फुटचा वापर केला बॅक टू बॉलर. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. स्कोर कार्ड 26 लॉस ऑफ 1. अमीना अलीजा आणि शैजान स्ट्रायकरचे ऑल प्लेयर्स आपण रेडी राहा. यानंतर तुमची मॅच खेळली जाईल. टॉस का बॉलच्या इथे या इनिंगच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करणार आहोत.
शेवटचं षटक आहे. या ठिकाणी शहाबाजला आपण पाहतोय. शहाबाज गोलंदाजी मार्क वरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी ते आलेत. माहिल, अगदी माहिल यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आपण चौकार देखील पाहिला होता. चांगली गोलंदाजी आहे. एकच रन मात्र मिळून जाईल. षटक क्रमांक 4 चालू मैदानाच्या आतमध्ये. या चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत मुसद्दीक यांनी 8 चेंडूंना फेस केले, 9 रन्स फक्त बनवलेत. फ्रंटफूटचा वापर, एक चाबूक फटका पाहिलाय आपण. थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील फंबल करताना पाहिला, मिळाला थोडीशी मिसफील्ड, परंतु एकच रन्स मिळणार आहे. इथे जास्त रन्स मिळणार नाही आहेत. पुढचा बॉल असेल. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह करताना आपण बघतोय. याही बॉलवरती 1 रन आहे. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त सिंगल 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 आणि सिंगल हे पाहिलंय आपण. शेवटचे 2 चेंडू मात्र आता या ओव्हर मधली बाकी आहेत. आडव्या बॅटने कायचा बॅट बॉलचा संपर्क नाहीये. 10 बॉलमध्ये फक्त 10 रन्स फक्त या ठिकाणी आपण पाहायला गेले तर मुसद्दीकनं बनवलेत. फ्रंटफूटचा वापर केला आणि त्याचबरोबर आपण बघतोय षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त. स्कोर कार्ड 30, टार्गेट असेल 31. अमीना अलीजा आणि त्याचबरोबर शैजान स्ट्रायकर्स बोथ कॅप्टन. चला आपण चला ठिकाणी आपण नक्कीच आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे, विशेष सहकार्य, जे आपल्या दापोली तालुक्यातील एकमेव असं दर्जेदार असं नेटवर्क म्हणजेच काय जिमर नेटवर्क असतील, त्याच्यानंतर ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याचबरोबर तस्सौर भाई खान, मुश्ताक दलवी, त्याचबरोबर तस्सौर भाई खान असतील, मनस्वी इन्फोटेक, ए जे आहे फातिमा डेकोरेटर्स, त्यानंतर दापोलीतील सर्वात जलद गतीचं बॅनर प्रिंटिंग व लेझर कटिंग म्हणजेच अर्थातच आपण FS क्रिएशन्स असेल, आणि त्यानंतरला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जात आहे ते आपल्या दापोली तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे स्पोर्ट्स स्ट्रीम हे चॅनल आहे, ज्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण स्पर्धेचं स्ट्रीमिंग केलं जात आहे. सो नक्कीच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करावे लागतील. सर्व या ठिकाणी पुरस्कर्ते असतील, त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मनापासून आभार या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपण करूयात. तमित फायटर्सला 24 बॉलमध्ये 31. समदभाई पटेल यांच्या शुभस्ते आपण टॉस करतोय. शैजान स्ट्रायकर्स आणि अमीना अलीजा या 2 संघांमधलं होणारं बॅटल, त्या दोघांमधल्या बॅटलमधलं टॉस आपण करून घेतो आहोत. टॉस का बॉसच्या इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फजलच्या बॅटमधून 4 रन्स. या बॉलवरती आपण जर पाहायला गेला तर 1 रन्स मिळालेला आहे. सुरुवातीच्याच बॉलवरती आपण पाहताय तर 2 बॉलमध्ये 5 रन झालेले आहेत. 31चा पाठलाग करायचा आहे. पडल्यानंतर चेंडूनं मात्र काठा बदललाय. याच्या अगोदर देखील 31 धावा डिफेन्स करताना आपण प्रिन्सेस सहर या टीमला पाहिलंय. या मॅचमध्ये देखील तशाच प्रकारची कमाल करताना पाहायला मिळू शकतील का, कारण समोर तहमीद फायटर्सचा एक बलाढ्य संघ आहे. फजल सारखा एक आक्रमक खेळाडू आहे. हो, यावेळेला दांडी गुल आहे. बॅटर्सला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर.
असला मॅचला सुरुवात होईल आता. पुन्हा एकदा विकेट गेले, नवीन फलंदाज आलेला आहे आणि नवीन फलंदाजाला पाहतोय. अगदी पुन्हा एकदा चांगला बॉल टाकला, सरप्राईज बॉल होता त्याच्यासाठी, सैफसाठी एक चांगला बॉल होता. त्यांनी चेंडूला सन्मानजनक हँडल केलंय. आता येणारा पुढचा चेंडू, पुन्हा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आता. एक खेळाडू बाद झाला, 6 रन्स फक्त खर्च केलेत. 18 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता तमित फायटर्सला आहे. गोलंदाज सुहेल सरळ रेषेत मात्र चेंडूला खेळले. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहिलाय. वा काय वॉट आहे एफर्ट्स, मैदानाच्या आतमध्ये काय एफर्ट्स पाहिलेत आपण. मुसद्दीक यांच्या माध्यमातून बॅटिंग देखील शेवटपर्यंत ते थांबले, परंतु त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगलं योगदान देत आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फजलच्या माध्यमातून, पण तो फटका फसलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. फजलच्या बॅटमधून सरळ मार्गाने यश मिळते तर तुम्हाला दुसऱ्या वाकड्या मार्गाने जाण्याची गरज नाहीये. सरळ बॅटने जर रन्स येत आहेत ना तर तुम्हाला आडवी बॅट करायची आवश्यकता नाहीये. सरळ बॅटने खेळावं लागेल. तर कुठे या ठिकाणी गोलंदाज ऍडव्हान्टेज मध्ये दिसतोय. सुरुवातीचे 2 बॉल योग्य टप्प्यावरचे आहेत. पुढचा बॉल आहे, ऑफ ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा थोडा क्षेत्ररक्षकाकडून बिस्पीड देखील झालेली आहे. या बॉलवरती पुन्हा एकदा एकच रन्स आहे. असं वाटतंय कुठेतरी प्रिन्सेस सहेर जो संघ आहे ना त्यांच्याकडे गोलंदाजीचा अटॅक भन्नाट आहे. कारण याच्या अगोदर त्यांनी देखील 31 धावा डिफेन्स केलेल्या आहेत. आता देखील डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळू शकतील. अनएक्सपेक्टेड बॉल होता, बाउन्सर देखील चांगला आहे, अपेक्षित नव्हता अशा प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जिथे फजल सारखा फलंदाज देखील हक्कबक्क राहिलाय. पण चेंडू समजला नाहीये. काय बॉलिंग आहे, गजब गोलंदाजी, सुपर आउटस्टँडिंग. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय शकीलभाई पांगले सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, जे का बंदर मूल्याचे सेक्रेटरी महोदय आहेत. त्यांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचं आहे आणि तुमचं देखील मनापासून या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. शेवटचा बॉल एक एक्स्ट्रा आपण पाहिलं, क्षेत्ररक्षक असू शकणार आहे. या बॉलवरती देखील 1 रन्स. काय गोलंदाजी आहे, 6 मध्ये केवळ 7 रन्स खर्च केले. 2चा खेळ संपलाय. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये पाहिजेत 18 रन. या ठिकाणी आपण जाऊयात. पुढचा बॉल असेल, पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील बॅक टू बॉल खेळले. राशीदनं धावचीची संधी आणि तिथे करीमी मामला बघायला मिळू शकतो आणि थोडीशी चर्चा अंपायर देखील करतील आणि थोडी चर्चा तर करावी लागते त्यांना देखील. फजल आउट होणार की काय, थोडीशी चिंता देखील. ही जर विकेट आली तर मॅच मध्ये अगदी पकड बनवू शकतील प्रिन्सेस सहेर या संघ. पुनरागमन करेल या मॅच मध्ये. ही मोठी विकेट आहे. फजलची विकेट म्हणजे संपूर्ण मॅच, मी तरी म्हणेन 70 ते 80% मॅच मात्र मोठीमध्ये असणार आहे प्रिन्सेस सर या टीमच्या. थोडी चर्चा करतायत, थोडंसं वेळ घेत आहेत, कारण अंपायर्सना देखील माहीत आहे महत्त्वाची विकेट आहे. थोडी ते देखील चर्चा करतील कशा प्रकारच्या ठिकाणी डिसिजन येऊ शकेल. पेंडिंग डिसिजन्स आपण बघतोय. समुद्राच्या ठिकाणी अगदी काठावरती या किनाऱ्यावरती संपूर्ण स्पर्धा आहे आणि अंपायरचा डिसिजन या ठिकाणी फक्त आणि फक्त सिंगल आणि बॅटर्स पॉपिंग क्रीजमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तिसरं षटक राशीद टाकतायत. वा काय बॉलिंग आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा गोलंदाज दिसलाय राशीद. फजल आता कशा प्रकारचं त्याला प्रत्युत्तर करेल, काय क्रिकेट खेळणार हे देखील पाहायला मिळू शकेल. चेंडू पडल्यानंतर यावेळेला थोडंसं स्विच हिट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि अंपायरचा इशारा अगदी जबरदस्त. व्हाईट बॉलचा इशारा आहे.
एक्स्ट्राच मिळतील. अकरा बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. इथे विकेट्स खूप महत्वाच्या आहेत. हा बॉल देखील चांगला टाकलाय आणि अंपायर्स मात्र तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आहे. फक्त आणि फक्त फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. बिंदी बॉल टाकलाय. समोरच्या दिशेने सरळ बाहेर मारलाय. हा प्रेशर होता फलंदाजावरती. व्हॉट एफर्ट्स. वाह वाह मुसद्दीक वाह. परंतु तिथे काय घडलंय बघा. एक्स्ट्राचे रन्स देखील मारलेले आहे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. या बॉलवरती 2 रन्स असलेले स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती. 18 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. अजून 13 धावांची आवश्यकता. 13 क्या होगा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकेल. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा आहे. 1 रन्स मिळले. शाहबाज आहे बॅटिंग साठी. 7 बॉल 12 ची गरज आहे. 7-12 आहे. अनावरती या मॅचच्या कोणाच्या केला जाईल हे देखील पाहावं लागेल. शरीरापासून दूर आणि या ठिकाणी बघा किपरच्या माध्यमातून थोडासा लेझीपणा पाहिलाय. पण किपिंगसाठी एक चांगली संधी मिळाली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच मिळत आहेत. एक चांगला बॉल अपेक्षित आहे. अजून देखील सामना संपलेला नाहीये तर तुम्ही जिंकलेले नाहीयेत याच्यासाठी सामना संपलेला नाहीये. एकच रन्स मिळेल. षटक क्रमांक 3 चा खेळ संपणार आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी पाहिजे 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 9. सहा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 9. गोलंदाजी मार्क वरती कैफ आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे. ही गोलंदाजी ह्या सामना जिंकायचं असेल, क्वालिफायरचं स्वप्न बघायचं असेल, बनवून ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी अपेक्षित. दोन्ही संघांना चांगली बॅटिंग एकाला करावी लागेल तर एकाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कोण जिंकणार कोण हारणार मात्र या ठिकाणी आपल्याला माहित नाहीये. याला क्रिकेट म्हटलं जातं. आणि असं जर वाटत असेल ना गोलंदाजी करणाऱ्या टीमला तर साऊथ आफ्रिका आणि भारताचा तो नक्कीच T20चा जो सामना आपण पाहिला फायनलची मॅच तो सामना नक्कीच आपल्या डोळ्यासमोर तुम्हाला आणावं लागेल. साऊथ आफ्रिकेला 30 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना तिथे मात्र कमालची बॉलिंग देखील भारतीय गोलंदाजाने केली आहे. आणि आता देखील वर्चस्व राहिलंय प्रिन्सेस सहर या टीमचा. चार बॉल 8 धावांची आवश्यकता. मॅच चांगली प्रिन्सेस सहर या टीमच्या दिशेने थोडीशी झुकत चालली आहे. आणि या बॉलला केवळ 1 रन कारण फजलला नॉन स्ट्राईकला ठेवलंय. हा सर गोलंदाजी करणाऱ्या टीमचा ऍडव्हान्टेज राहिलाय. हा फायदा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलला 7. मॅच जिंकायची असेल तर फजलला स्ट्राईकला आणावं लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर फजल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक मार्क वरती खेळला पाहिजे. धमक आहे त्या खेळाडूमध्ये. ते पोटेन्शियल राहिलेलं आहे या फजलकडे. परंतु आता नॉन स्ट्रायकल अलबक्ष आहे. अलबक्ष एक चांगला बॉल गोलंदाजी करणारे कैफला अपेक्षित असणार आहे. आणि हा चेंडू मात्र चांगला टाकला होता परंतु रन्स मिळालाय. आणि अंततः फजल मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलला 6 रन्स पाहिजेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला स्पर्धेचे रूल्स आहेत
कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग हा फॉर्म्युलानुसार क्रिकेट खेळलं जात आहे. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. हे रन्स मात्र या ठिकाणी बनवले जात आहेत काय पाहावं लागेल. आज की शाम शायद किसके नाम, या आने वाला समय बता सकता है. 2 में 6 की जरूरत. 2 बॉल 6 ची आवश्यकता. 2 ला 6 ची गरज. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. फर्स्ट स्ट्राईक मार्क वरती आहे. एका बाजूला गोलंदाजावरती देखील थोडस दडपण असणार आहे. यावेळेचा ड्राईव्ह केला, 1 रन घेतलाय आणि एका बॉल मध्ये आपण जर पाहायला गेलं आणि अंततः मात्र फजलला या ठिकाणी धावचित केलंय. एक बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय मॅच पाहायला मिळते. 1 मध्ये 5 रन्स पाहिजे, कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. दाऊद तयार आहे, समोर गोलंदाज देखील तयार आहे. 1 बॉल आणि 5 ची गरज आहे. कोण जिंकणार. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. चांगला बॉल टाकला तर प्रिन्सेस शहरचा संघ या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू यावेळेला सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 रन्स मिळालेत, परंतु कंपल्सरी चेस या फॉर्म्युलानुसार प्रिन्सेस शहर हा संघ विजय मिळवतोय. अभिनंदन. सो हार्ड लक बॉईज. असला मॅन ऑफ द मॅच मिस्टर कैफ आपण ठरलेला आहात. कैफ चला आपण ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. प्रिन्सेस शहर या टीमचे कैफ चला आपण ट्रॉफी घेण्यासाठी टॉस का बॉलच्या इथे यायचंय. जिंकला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तर गोलंदाजीचं डिसिजन अमीन अलीच्या टीमला आपण पाहायला गेलं तर बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय. मॅचला आता सुरुवात होते. पहिला बॉल टाकला जातोय आणि यावेळेला एक जबरदस्त बॉलिंग आहे. दांडी गोल केली आहे.
अबद्दल मौल्याचे सेक्रेटरी महोदय शकीलभाई पांगले यांच्या शुभ हस्ते पण हा अवॉर्ड देतोय. एका कैफनं सुरेख गोलंदाजी देखील केली, तुमच्या स्क्रीनवरती पाहत आहे. येस, व्हाईट बॉलचा इशारा, पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक्स्ट्रा रन्स देखील खर्च करताना खाली सर, खाली सर, खाली सर. नो कॅन्सल, एक सिंगल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुढचा बॉल आहे, यॉर्कर लेंथ, अगदी सटीक यॉर्कर, सरळ जड मध्ये आहे. पुन्हा फयूम आलेला आहे, कालच्या दिवसातला हिरो आज पुन्हा एकदा चमकताना दिसेल. ओव्हर द विकेट स्टार खेळाडू, चांगला ड्राईव्ह आहे आणि अंततः मात्र या ठिकाणी आपण बघतोय थोडासा या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसलाय. दुखापतग्रस्त असताना अर्ध्या ग्राउंड वरती जाऊन आलाय, रन्स होऊ शकला असता, पण तो स्ट्राईक वरती आता पुन्हा एकदा फयूमला बघतोय. कालच्या वेळेला संघ संकटामध्ये होता, संकट मोचक क्रिकेट खेळणारा हा एकमेव फलंदाज. चेंडू पडल्यानंतर चेंडू हवेमध्ये, धावचीची संधी, तिथे खतरा होऊ शकला असता. मुदस्तर सर यांच्या माध्यमातून साफ नकार दिला गेलाय. शेवटचा एक बॉल अजून देखील शिल्लक असेल. शैजान स्ट्रायकर्सच्या टीमचा टॉस जिंकला होता आणि गोलंदाजीचं डिसिजन आपण पाहिलं. शेवटचा बॉल या ओव्हर मधील पुन्हा एकदा यॉर्कर लेन्सचा बॉल आहे. इथे देखील थोडंसं फंबलिंग. एकचा खेळ संपेल. स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट 4 रन्स. चार रन्स झालेले आहेत एक ओव्हर नंतरला. आपण पाहतोय पहिल्याच ओव्हर मध्ये 4 रन्स झालेले आहेत. यापुढची मॅच असणार टीम एजे आणि 4A वॉरियर्स. या दोन संघांमध्ये बॅटल असणार आहे. टीम एजे आणि 4A वॉरियर्स, आपला संघ घेऊन आपण तयार राहा. गोलंदाज यावेळेला चांगला स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि सरळ चेंडू मात्र 2 पायांमधून सीमारेषेच्या बाहेर 4 मिळतील 6 रन्स. आठ रन्स झालेले आहेत पहिल्याच बॉलवरती. समाचार चांगला फयूमनं घेतलाय. फयूम हार मानणारा खेळाडू नाही. यॉर्कर लेंथ, पुन्हा एकदा गोलंदाज शादाब यांचा पुनरागमन, यांचा कमबॅक बघा. सबकर आल्यानंतरचा बॉल डॉट टाकलाय. याला म्हणतात एका चांगल्या बॉलरची निशाणी आहे. आता पुन्हा एकदा चांगला सुरेख बॉल होता, पण तो कीपर थोडे मोतस्तीम क्लोज पद्धतीने कीपिंग करतायत. याच कारणास्तव 1 रन्स देखील बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळणार आहे. दुसरं षटक चालू आहे. यापुढची मॅच देखील खूप महत्वाची असेल. ती मॅच म्हणजे 4A वॉरियर्स विरुद्ध टीम एजे. या दोन संघांमध्ये बॅटल होईल. आमचे ऑनलाईन स्कोरर असतील या ठिकाणी अमान सर आहेत, त्याचबरोबर मिस्टर कॅमेरामॅन आपण पाहायला गेलं तर फहद मुरुडकर, त्याचबरोबर संपूर्ण अकिब चिपळूणकर सर यांची टीम पोहोचलेली आहे या स्पर्धेदरम्यान. चांगलं कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळते. त्यानंतर ऑफलाईन स्कोरर आमचे फरान सर देखील आमच्या जवळ समय जोडले गेलेले आहेत. सर्वांचं संपूर्ण ऑफिशियल्स यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेलेली आहे 1 रन्स. आणि त्याचबरोबर खास करून स्पेशल म्हणजे स्पर्धा म्हटली की रसिक प्रेक्षक यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत या सायंकाळच्या सत्रामध्ये करतोय. जे ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील जी स्पर्धा इथे येऊन साक्षात पाहत आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत.
त्याचबरोबर मान्यवर मंडळी देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर गावचे ग्रामस्थ पदाधिकारी देखील आहेत, त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि बंदर मोहल्ला यांचे देखील या ठिकाणी सर्व आपण ग्रामस्थ पाहतोय, त्यांचं देखील स्वागत करतोय. 2चा खेळ संपलेला आहे, 14 रन्स झालेले आहेत, 1 विकेट. 14 रन्स 14. तिसरा षटक आहे. ट्रॅक वरती बॉलर तयार आहेत. गोलंदाज तयार आहेत. चांगला बॉल आहे आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील आपण पाहतोय. चेंडूला पुश केलं आणि त्याच्यानंतर स्वतः ऑफ बॅलन्स देखील आपण बघितले. पुढचा बॉल यावेळेला दांडी गुल केली आहे. फयूमनं अंततः मात्र या ठिकाणी फयूमला बाद केलंय गोलंदाजानं. आणि तिथे आपण जर पाहताय तर काय घडलेलं आहे, मैदानाच्या आतमध्ये काहीतरी घडले. 3चा खेळ संपलाय, 2 विकेट 19 रन्स. तुमच्या स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळतोय दापोलीमध्ये ज्यावेळेला आम्ही लेदर क्रिकेट असोसिएशनची एक मोठी टुर्नामेंट पाहिली ना, त्या टुर्नामेंटवरती देखील हा जो जिहाद आहे त्यांनी काय क्रिकेट खेळला होता आणि सातत्यानं बुरुंडीच्या बंदर मोहल्ल्याचं अगदी तो नक्कीच नाव मोठं करतोय. आणि अगदी नक्कीच एक चांगली अभिमानाची गोष्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. चला 23 झालेत. जाऊया मैदानामध्ये. इथे चांगला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक परिसरामध्ये त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी एक रस्ता भन्नाट वेगाने कंप्लीट करते. 24 रन झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यात शेवटच्या षटकातील
या 2 बॉलमध्ये किती रन्स मात्र या ठिकाणी घेतले जातील हे देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल आहे. स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती 25 रन्स. यापुढची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. एक मोठी मॅच असणार आहे. फोरे ऑरेंजचा संघ टीम एजीच्या विरोधामध्ये 4 रन्स आहेत. शेवटच्या बॉलवरती चौकार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 29. 29 या आकड्यावरती टार्गेट असेल 24 बॉलमध्ये 30 रन्स. आपण टॉस करतोय. चला टीम एजे आणि फोरे ऑरियस. मुराद भाई मिरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. त्या ठिकाणी मॅचला सुरुवात करूया. चला आपल्याला खूप मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवायच्या आहेत. गोलंदाज तयार असतील. अर्षद आहेत, मोतसीम आणि उसामा ही जोडी आहे. पहिल्याच बॉलला चांगला ऑफला खेळण्याचा प्रयत्न. डिक्ल झोन कडे जाईल आणि खाता उघडले. 30 धावांचा पाठलाग करतायत. राऊंड द विकेट या ठिकाणी गोलंदाजी. पुन्हा एकदा भन्नाट वेगवान फटका. काय वेग आहे. 4 रन्स. चांगली गोलंदाजी, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा काय एफर्ट्स दिलेत. जर फिल्डिंग आवडली असेल एकदा टाळ्या होऊ द्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. रन चांगलेच वाचवलेत आपल्या टीमसाठी. तवकीर या ठिकाणी आपल्या त्या खेळाडूचं नाव पाहिलंय. तवकीरच्या माध्यमातून एफर्ट्स दिलेत या मॅच मध्ये. त्याचे देखील एफर्ट्स आहेत. पुढचा बॉल ज्यावेळेला अर्षद टाकेल ना उसामाच्या विरोधात हा डॉट बॉल आलाय. किपर फयूम चांगली यष्टिरक्षण त्यांच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 रन्स फक्त बनवले गेलेले आहेत. राऊंड द विकेट फ्रंट फुटचा वापर केला आणि सरळ गॅप मध्ये यावेळेचा चेंडू सरळ 4 रन्स देऊन जाईल. चौकार. दहा रन झालेले आहेत. स्कोरबोर्ड वरती शेवटचा बॉल या ओव्हर मधील. 30 धावा फक्त करायच्या. चकमा दिला होता बॉलरनं, परंतु अंततः 2 रन्स या चेंडूवरती देखील मिळणार आहेत. 12 झालेले आहेत. शेवटचा अजून देखील या षटकातील बॉल शिल्लक आहे. आणि यावेळेचा चेंडू अगदी सुरेख टाकलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. स्कोर कार्ड 12. 18 बॉल मध्ये बाजी 18 रन्स. आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात युनुस गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक थेट देखील 18 बॉल मध्ये 18 रन्स पाहिजेत या बॉलला. आणि इथे पुन्हा एकदा मिसफील्ड. चुकीला माफी नाहीये. सरळ 4 रन.
आणि या बॉलला 4 रन्स मिळाले. 17 बॉलमध्ये 14 पाहिजे. चांगला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक असू शकेल. आता चूक नाहीये तिथे. एकच क्षेत्ररक्षक नाहीये, चांगले चांगले क्षेत्ररक्षण आपण करताना त्यांना देखील पाहिलेले आहात. पुढचा बॉल असेल. पुन्हा एकदा यष्टीरक्षक थोडंसं ठिकाणी चेंडू पकडण्यासाठी असफल ठरलेत. बॉल मात्र सोडलाय. त्याच्यानंतर या ठिकाणी रन्स देखील त्यांनी दिलेत. 15 बॉलमध्ये 12 धावा पाहिजेत. आपण मॅच पाहिली असाल. मागची मॅच प्रिन्सेस लहर या टीमनं काही सामना जिंकला. तो शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला होता जिथे 5 रन्स पाहिजे होते. आणि इथे सरळ गॅप मध्ये आहे. थांबू शकत नाही या बॉलला. सरळ 4 रन. पुढचा बॉल टाकला जाईल आणि इथे ड्राईव्ह केलाय. चेंडू या ठिकाणी बॅटच्या साहाय्याने टोळावला. पण तो क्षेत्ररक्षकाची प्रशंसा आपल्याला करावी लागेल. ज्यासाठी त्यांनी बॉल पकडलाय ना, खरंच कौतुकास्पद क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. पुन्हा एक्स्ट्रा रन्स. आधीच तर रन्स खूप कमी आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे रन्स देणार तर संघ 100% या ठिकाणी बॅकफुटला जाण्याची शक्यता आहे. 6 रन्स जिंकण्यासाठी मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला गॅप मध्ये चेंडू जाईल. या बॉलवर देखील 4 मिळणार आहेत. 3-2चा खेळ संपला. स्कोर कार्ड 28. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 2 रन्स पाहिजेत. यावेळेस बॉल देखील आपण पाहतोय तर 1 रन्स मिळून जाणार आहे. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. नवीन फलंदाज. अंपायरचा इशारा नो बॉल. सामना संपलाय. मॅच मात्र जिंकलेली आहे या ठिकाणी. शैजान स्ट्रायकर्सच्या टीमना सामना जिंकलेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर नोमान आपण ठरलेला आहात. नोमान आपण सर यायचंय. आपण ट्रॉफी कलेक्ट करा. त्याचबरोबर शब्बीरभाई फडणीस यांचं देखील आगमन झालेलं आहे. सरांचं देखील सायंकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा नगरीमध्ये मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. चला या ठिकाणी मॅच मात्र झालेली आहे चालू.